टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मिसिंग लिंकच्या पाहणी करता आलेले। सर, किती मोठा गेम चेंजर प्रकल्प आहे तुम्ही म्हणाला? खरंच गेम चेंजर आहे। याचं कारण देशातलाच नाही जगातला हा रुंद टनेल आहे आणि हा लोणावळा लेकच्या खालून गेला आहे। एक इंजिनिअरिंग मार्वल आहे, अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे। हा समोरचा जो आहे वरती जो वायाडक्ट आहे देशातला उंच आहे आणि हा देशातला सर्वात लांब टनेल आहे आणि त्यामुळे अर्धा तास पुणे आणि मुंबईचं अंतर कमी होईल। 1 कोटी रुपयाचं महिन्याचं इंधन कमी वाचेल, लोकांचा वेळ वाचेल आणि खऱ्या अर्थाने हा लोकांसाठी गेम चेंजर, राज्याच्या विकासामध्ये देशाच्या विकासामध्ये योगदान ठरणार आहे। तुम्ही देखील एक गेम चेंज केलेला होता, काय सांगाल? मी गेम चेंज जेव्हा या राज्याचा वेग विकासाचा मंदावला होता, थांबला होता, राज्य थांबलं होतं, महाराष्ट्र थांबला होता, त्यावेळेस सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणण्याचं काम आम्ही केलं आणि तेव्हा या राज्याचा गेम चेंजर झाला आणि आता पाहतोय म्हणून तर हे सगळे प्रकल्प होत आहेत। आम्ही प्रत्येक प्रकल्पाच्या मागे मॉनिटरिंग करतोय आणि डे टू डे त्याच्यावर लक्ष ठेवतोय आणि मॅन पॉवर मशिनरी दुप्पट वाढवल्यामुळे हे सगळे प्रकल्प जे आहेत वेळेत होत आहेत। परंतु आता देखील पुढे गेम चेंज होणार का काही राजकीय? ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळतात शिंदे साहेब, त्या पद्धतीने पुढे काही राजकीय चेंज? आज आम्ही विकासाचा गेम चेंजर कसा होतोय ते पाहायला आलोय। तुम्हाला राजकीय जेव्हा काही गोष्टी घडतील तेव्हा तर त्या कळतीलच तुम्हाला। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। एकनाथ शिंदे म्हणतात आता सध्या विकासाचा गेम चेंजिंग प्लॅन आम्ही आखलेला आहे, राजकीय गेम चेंज होईल तेव्हा तुम्हाला कळेल, असं सूचक वक्तव्य त्यांनी आपल्यासोबत बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।